चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला, इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचा उद्या पायाभूत चाचणीचा मराठीचा पेपर आहे। तर लक्षात घ्या, व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे, स्पेशल व्हिडिओ असणार आहे। या पेपरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे का मराठीचा पेपर उद्या हा 100% पॅटर्न नुसार कसा असणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आपण यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये पेपर सॉल्व्ह करू घेणार। लक्षात घ्या, पॅटर्न तोच असणार आहे, परीक्षेचा पॅटर्न तोच असणार आहे, पॅटर्न बदलणार नाही। लक्षात घ्या, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो का चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करा म्हणजे करा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आणि त्याच्यानंतर कमेंट मध्ये जाऊन हाईपचं बटन आहे ते बटन दाबा, ते पॉइंट घ्या। लक्षात घ्या, आपल्या दोन्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मित्रांनो, कारण पुढचा मॅथचे देखील तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि पुढच्या वर्षी पण तुम्हाला आपला युट्यूब चॅनल कामी येणार आहे। त्यामुळे सर्वांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो। ओके, चला व्हिडिओला सुरुवात करते। आता बघा, विदाउट वेस्टिंग टाइम बघा, आपल्याला बघायचं इयत्ता 5वीचा मराठी प्रथम भाषेचा, आपल्याला मराठी प्रथम भाषेचा म्हणजे काय, आपल्याला पायाभूत चाचणीचा आपल्याला पेपर बघायचा 2025-26 पॅटर्न नुसार। उद्याचा पेपर हा 100% कशा प्रकारे पॅटर्न नुसार असणार आहे, कोणता पॅटर्न येणार आहे, कोणकोणते उतारे येतात, ठीक आहे ना। उतारा आल्यानंतर प्रश्नाची उत्तरं कशी शोधायची, त्या उतारातून काय काय असणार आहे किंवा अजून व्याकरण काय असणार आहे, पूर्ण भाग आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहे, ठीक आहे ना। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। ओके, चला सुरुवात करते। बघा बघा, तब्येत बरोबर नाही, थोडासा प्रयत्न चालू आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा, ठीक आहे ना। लक्षात घ्या, तुमचा रिस्पॉन्स द्या, एक मेहनतीला लक्षात घ्या, काय रिस्पॉन्स द्या चांगला, 100% तुम्हाला पेपर चांगला जाणार आहे। ओके, बघा चला, खालील उतारा वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग, आपल्याला तोंडी परीक्षेचा बघायचा आहे। लक्षात घ्या, उतारा नीट वाचायचा। उतारा जो कोणी दिला असेल तुम्हाला त्याचं सगळ्यात पहिले तुम्हाला वाचन करता येणं खूप आणि खूप गरजेचं आहे। काय का वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे, नीट एकदा वाचन करा। वाचन केल्यानंतर लोड घ्यायची काही गरज नसणार आहे। ओके, बघा काय दिलं, बघा, मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईची काहीतरी काम आहे किंवा आईचं काहीतरी काम आहे। आई कुठल्या वेळी अशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते। कपाळावर आठ्या घालतच मोहन घरात आला, त्याला खेळायला जायचे होते। मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, एक छोटस काम करशील का रे। मोहनने चेहरा कसनुसा केला, अरे जरा मला दुकानातून डाळ, तांदूळ, साखर आणून दे ना रे पटकन। मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला। बरोबर आहे, दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले, दुकानदाराला पैसे दिले, दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले, धावतच घर गाठले। मोहनला घरात पिशवी ठेवली, आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली, कागदावर हिशोब मांडला, खिशातले पैसे काढून भरारा मोजू लागला। दुकानदाराने चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले होते। बरोबर आहे, पूर्णपणे लक्षात घ्या, माझ्यासोबतच तुम्हाला उतारा वाचन करायचं आहे आणि परीक्षेला पण उद्या उतारा वाचन करायचं आहे 100%। ओके, चला व्हिडिओ थांबा वाटला सर वाचन नसं केलं तर, आणि उतारा एकदा वाचन करून घ्या। पहिला क्वेश्चन आता बघणार आपण। बघा, आईने मोहनला कोणता प्रश्न विचारला ते सांग। आईने सगळ्यात पहिले मोहनला काय विचारलं, काय लक्षात घ्या, काय का एक छोटस काम करशील का रे। काय काय विचारलं सगळ्यात पहिले, अरे राजा, एक छोटस काम करशील का रे, असं आईने मोहनला सुरुवातीला विचारलं। पुढे बघा, आईने मोहनला दुकानातून आणायला सांगितलेल्या कोणत्याही 2 वस्तूची नावे सांगा। काय विचारलं बघा, काय आणायला सांगितलं, तर उतारामध्ये दिसतं ना आपला, अरे जरा मला दुकानातून डाळ असेल, तांदूळ असेल आणि साखर आणून देणार आहे। बरोबर आहे, डाळ साखर आणि तांदूळ असतील। बरोबर आहे, मग तुम्ही इथं तिघांपैकी 2 विचारले, 2 दिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही। पुढील प्रसंग काय करशील ते सांगायचं। ओके, बघा, तू दुकानात वस्तू खरेदी केलीस व दुकानदाराला पैसे दिलेस, उरलेले पैसे देताना दुकानदाराकडून तुला चुकून जास्त पैसे मिळाले। आपल्याकडे काय लगेच काय करायचं, लगेच पैसे आले, जास्त आले, 10-20 रुपये 50 रुपये खिशात टाकले आणि गेला निघून, पसार झाला। ठीक आहे, 10-20 रुपयांना कोण कोणाची बिल्डिंग बांधू शकत नाही, कोण मोठी माडी बांधू शकत नाही मित्रांनो। प्रामाणिक राहता आलं पाहिजे। तर अशा वेळी आपण काय करणार, तर प्रामाणिकपणे दुकानदाराला झालेली चूक सांगेल आणि अधिकचे पैसे त्यांना परत करेल। इतका प्रामाणिकपणा ठेवणं खूप आणि खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये। ओके, चलो नेक्स्ट बघा मित्रांनो। आता पुढे दिल्या बघा, कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सांग 5 मार्काला। काय तर दिलेली कविता तुम्हाला काय करायचं, नीट ऐकायची, म्हणजे काय तिथं नीट वाचायची आणि ती वाचून झाल्यानंतर काय तुम्हाला जे काही प्रश्न असेल विचारले असतील त्याची उत्तर तुम्हाला द्या। लक्षात घ्या, मी तुम्हाला 100% सांगते, तुम्हाला आज जे या व्हिडिओमध्ये बघणार तेच तुम्हाला उद्याच्या पेपरला करायचं आहे। म्हणजेच काय, याच्यामध्ये जरी याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामधल्या ज्या पोयम असतील,
ठीक आहे ना, किंवा जो उतारा वगैरे असतात जरी चेंज झालं तरी लोड घ्यायचा गरज नाही, पण पॅटर्न तुमचा हा 100% असंच असणार. हेच तुम्हाला अशा प्रकारे ही कविता त्या उद्या दुसरी कविता येईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके बघा, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुळणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक, कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेले आबूट दूर दाटणीला, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे. बरोबर आहे. पण बघा, वरील कवितेचा विषय कोणता आहे, तर उत्तर काय याच्यामध्ये आपल्याला पाऊस आणि पावसाळ्याचे वातावरण. काय का पाऊस आणि पावसाळ्याचे वातावरण आहे. तुमच्या मनाने तुम्ही पावसाळ्याचं दृष्ट टाकलं तरी चालेल, काय अडचण नाही. कवितेत आलेल्या 2 पक्ष्यांची नावे सांगा. आता उत्तर दिलंय त्याच्यामध्ये नीट तुम्हाला काय करायचे का नीट बघून घ्यायचे. बरोबर आहे. मोर नीला दिलंय इथं, मोर नीला, आणि म्हणते पुढे काय का आपल्याला याच्यामध्ये काय मोर नीला म्हणजे काय, तुम्ही मोराचं नाव टाकलं तरी चालेल, काही अडचण नाहीये. आणि बनले चातक, चातक नाव टाकलं तरी चालेल. ठीक आहे ना. असे 2. पुढे बघा, पाऊस पडला नाही तर काय होईल, 2 ते 3 वाक्यात सांग. पाऊस पडला नाही तर काय होईल, दुष्काळ पडेल, शेतीचे मोठे नुकसान होईल, आपल्याला खायला अन्न वगैरे मिळणार नाही. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये काय करू शकतात. बरोबर आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय तर खालील कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण करायची आहे. ओके ना. बघा दिले तुम्हाला ऑप्शन दिले, लळा, शाळा, द्राक्षण, पळा. ठीक आहे. पहिला बघा आता यामध्ये मित्रांनो काय, लीला ग लीला मला आहे तुझा लळा, लीला ग लीला लीला मला आहे तुझा लळा, नाही बडवणार ना कधी तू शाळा. बरोबर आहे. पुढे बघा काय काय याच्यामध्ये तुम्ही टाकणार लळा असतात शाळा. नंतर दुसरा काय येणार, तर मामाच्या गावी फुललाय द्राक्षांचा मळा. बरोबर आहे. द्राक्षांचा मळा आणि मामाच्या गावी जायचे चला पळा. बरोबर आहे. काय चला पळा. ओके. अशा प्रकारे तुम्हाला कविता पूर्ण करायची. यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, का तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी जमल्या पाहिजे का कवितेचे जोड शब्द तुम्ही कशा प्रकारे जॉईन करू शकतात हे बघणं खूप गरजेचं आहे. पुढचं बघा काय, खालील उतारा वाचव, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. ठीक आहे ना. बघा काय दिलं, धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात. नांगरणी असेल, वखरणी असेल, पेरणी असेल, खुरपणी असेल, कापणी असेल, मळणी असेल, अशी वेगवेगळी कामे विविध ऋतूत शेतकरी शेतात करतात. बरोबर आहे. पुढे बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे जसे दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, यामुळे धान्य पिकले नाही तर कितीही पैसा असला तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण शेतकऱ्यांनाही दुबार पेरणीचे संकट असते. दुबार पेरणीचा खर्च त्यास परवडत नाही, त्यातून पुरेसे उत्पन्न देखील मिळत नाही, आणि आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. यासाठी गरजे एवढेच अन्न शिजवणे म्हणून आपण अन्नधान्याची नासाडी टाळली पाहिजे. ओके. चला अशा प्रकारे उतारा दिलाय, वाचून घ्या. माझ्यासोबत तुम्ही जर वाचला असेल तर कॅरी करा, नसेल वाचलं तर काम करा, व्हिडिओ थांबा, पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, उतारा नीट वाचून घ्या. ओके. लक्षात घ्या. पुढे बघा, धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यास कोणकोणती कामे करावी लागतात. 2 मार्काचा प्रश्न. तर आपल्याला दिसतं इथं काय, नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, कापणी, मळणी. बरोबर आहे. अशी कामं करावी लागतात. पुढे बघा, शेतकऱ्यांना कोणता खर्च करणे परवडत नाही ते उताराच्या आधारे लिहा. कोणता खर्च आपल्याला बघितलंय का परवडत नाही बघा मित्रांनो, का शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं बघा काय, दुबार पेरणीचा संकट असते, दुबार पेरणीचा खर्च त्यास परवडत नाही. बरोबर आहे. काय म्हणजे काय, पावसानिमित्त किंवा आपण म्हणतो का पाऊसच पडला नाही, मग पेरल्यानंतर पीकच आले नाही, तर मग अशा प्रकारामध्ये काय का परत पेरणी करायची म्हटलं होती, पूर्ण पेरणीचा खर्च हा शेतकरी बांधवांना परवडत नाही. ओके. पण बघा, खालील दिलेल्या योग्य वाक्यासमोर तुम्हाला काय करायचे, टीक अशी खून करायची आहे. बघा पहिला बघा काय दिले, बरोबर असेल तर लक्षात घ्या, भूक नसताना ताट भरून अन्न घ्यावे, ताटातील सर्व अन्न संपवावे, उरलेले अन्न फेकून द्यावे, ताटात आवश्यक तेवढेच अन्न घ्यावे. बरोबर. काय का आपल्याला वाटतं का बाबा ताटात सर्व जे अन्न घेतले आपण ते संपून टाकावे, आणि लक्षात घ्या का ताटात जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न आपण खायला घ्यावे. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, खालील प्रश्नाची सूचनेनुसार तुम्हाला काय करायचे, कृती करायची. पहिला दिले बघा, शाळेच्या संबंधित कोणत्याही 2 योग्य शब्दांच्या पुढे काय, शाळेच्या संबंधित तुम्हाला 2 शब्दांच्या पुढे अशी टिक खून करायची 2 मार्काला. बघा आता यामध्ये शाळेत काय काय, शाळेमध्ये पाठ्यपुस्तक असतात,
बरोबर आहे. फळा असतो का, या महत्वाच्या गोष्टी ती का या आपल्याकडे शाळेमध्ये असतातच. बरोबर मित्रांनो, माझा काय करायचं, पाठ्यपुस्तक आणि फळा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. पुढचा प्रश्न बघा, कंसात दिलेल्या कोणत्याही दोन शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य, बघा काय, अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही. बघा दोन शब्द याच्यात दिले, ते कुठलेही तुम्हाला वापरायचे, म्हणजे दोन वाक्य, दोन काय करा तुम्हाला का याच्यामध्ये चांगल्यापैकी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला वाक्य तयार करायचं. बघा काय, रंगपेटी घेतलं काय, माझ्याकडे एक सुंदर रंगपेटी आहे, असं एक वाक्य तयार होईल. सोहनने गाणे गाताना तबला वाजवला. बरोबर आहे. काय, सोहनने गाणे गाताना तबला वाजवला. तुम्ही असं लिहू शकतात का, मला गाणं गायला खूप आवडतं, मला तबला वाजवायला खूप आवडतं. बरोबर का नाही, मला खूप चांगल्या प्रकारे चित्र काढता येतात. अशा प्रकारे तुम्ही काय सेंटेन्स तयार करू शकता. जे काही तुम्हाला जे काही शब्द दिले असतील त्या शब्दांचा नीट वापर करायचा आणि एक अर्थपूर्ण लक्षात घ्या. काय तर अर्थपूर्ण लक्षात घ्या, तुम्हाला वाक्य तयार करायचं, त्याच्यामध्ये एक चांगला परफेक्ट मिनिंग निघला पाहिजे. ओके, चला पुढे बघा मित्रांनो, आता खालील सूचनेनुसार कृती करायची. बघा दिलाय, खालील शब्दांचे लिंग बदल व लिही. काय, लिंग बदलायचे तुम्हाला. ठीक आहे ना. आता वाघ दिला असेल, काय दिला असेल, वाघ, वाघाचं काय होणार तर वाघेल होणार. बरोबर आहे. बावला दिला तर बावलाचं काय होणार, बावली होणार. पण बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. तुम्हाला काय करायचं का, दिलेले शब्द जे असणार त्याचं काय करायचं, वचन बदलायचे. ठीक आहे ना, इथं अंडरलाईन. ठीक आहे. बघा, तर माझ्याकडे टोपी आहे, आता काय करायचं, टोपीचं अनेक वचन करायचं. टोपीचं अनेक वचन टोप्या होतील, म्हणजे काय तर माझ्याकडे टोप्या आहेत. बरोबर आहे. पण बघा, झाडावर फुले आहेत, आता फुले हे अनेक वचन आहे, तर अनेक वचनचं एक वचन करायचं, म्हणजे काय, झाडावर फुल आहे, झाडावर फुल आहे. ठीक आहे ना. एक वचनचं अनेक वचन, अनेक वचनचं एक वचन. बरोबर आहे. इथं लक्षात घ्या, इथं काय होतं, टोपी झालं टोप्या, फुलेचं झालं फुल. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा. बघा ठीक आहे, काय दिले बघा, सुयश जत्रेत गेला, सुयश जत्रात गेला. बरोबर आहे. तेथे त्याने काय, तेथे त्याने खूप मजा केली. बरोबर आहे का नाही. सुयश आहे, त्याने, जेव्हा आपण मुलगा असेल तर त्याला आपण तो म्हणतो, त्याने म्हणतो. मुलगी असेल तर तिने असेल. बरोबर का नाही, ती असेल. ठीक आहे. रसिकाने गणवेश परिधान केला, आजोबा तिला. बरोबर आहे. आजोबा तिला शाळेत घेऊन आले. बरोबर ना. काय, त्याला म्हणेल का नाही, कारण रसिका ही काय लक्षात द्या स्त्रीलिंगी नाव आहे, तिला येणार. बरोबर आहे. सेम बघा पुढं, कंसातील योग्य शब्दांचा वापर करून तुम्हाला काय करायचं, वाक्य पूर्ण करायचे. बघा दिले, गडगडाट दिलाय, खडखडाट दिलाय, कडकडाट दिले. बघा, विजांचा गडगडाट सुरू होता. बरोबर आहे. जो काही तुम्हाला ऑप्शन दिला असेल त्याच्यानुसार तुम्हाला घ्यायचे. ठीक आहे ना. चित्र दिलं असेल त्या चित्राला तुम्हाला नीट ऑब्झर्वेशन करायचे. पुढे बघा 7वा नंबरचा प्रश्न, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. 4 मार्काला प्रश्न असतो. बघा काय दिले, खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्दांच्या पर्याय तुम्हाला गोल करायचे. इथं निर्धन शब्द दिलेला आहे, तर लक्षात घ्या, निर्धन शब्द हा पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे. या निर्धन शब्दाला तुम्हाला गोल करायचं. मग कुठलाही शब्द होते तुम्हाला लक्षात घ्या, उद्याच्या पेपरला निर्धन काय असं कुठलाही आशीर्वाद वगैरे असे कुठलेही शब्द येऊ द्या. ठीक आहे ना. मनस्मृती वगैरे काय असेल, तुम्हाला अशा प्रकारचे खूप शब्द येतील, कधी स्वाभिमान वगैरे असे कुठलाही येऊ द्या, तर तुम्हाला नीट शब्द ओळखायचे आणि त्याला काय करायचं, तुम्हाला गोल करायचे. पुढे बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिही. काय, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचे. बघा, गाणे गाणारा कोण असतो, गायक असतो. बरोबर ना. गाणे गाणारा कोण असतो, गायक असतो. खाली दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द लिही. बघा, सूर्याचा काय असतो, रवी. बरोबर आहे. किंवा भास्कर म्हणतात, दिनकर म्हणतात. पाण्याला काय म्हणतात तर जल, नीर, उदक असे म्हटलं जातं. ओके, चलो पुढे बघा मित्रांनो, आता 10 नंबरला, तुझ्या शाळेच्या परिसरात परसबाग तयार केली आहे, तर परसबागेसाठी 5 सूचना तयार कर. एकदम आयएमपी क्वेश्चन आहे हा, तुम्हाला 100% विचारतो का तुम्हाला या सूचना तयार करायची. ती मग तुम्ही कुठे असू द्या, एसटी स्टँडला असेल, म्हणजे बस स्टॉपला वगैरे जर तुम्ही असेल, शाळेत असेल, घरी असेल, एखाद्या वाचनालयामध्ये असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, कुठेतरी तुम्ही असेल आणि तुम्हाला सूचना तयार करायची. बघा, मग सूचना फलक, आता परसबाग दिले तुम्हाला. बरोबर आहे. तिथं काय करणार आपण, पाण्याचा योग्य वापर करा असं त्याला सांगू शकतो. झाडांची काळजी घ्या, स्वच्छता राखा, कीटकनाशकांचा वापर टाळा आणि कचरा येथे टाकू नका. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. येथे थुंकू नका असं देखील तिथं आपण टाकू शकतो. ओके, तुम्हाला वाटेल तुम्ही अजून ऍड करायचं, काय अडचण नाही. पुढे बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. अंगुली या शब्दाचा अर्थ लिही. काय, अंगुली म्हणजे काय असं लक्षात घ्या, तर आपण अंगुली म्हणजे काय, याला बोट म्हणतो. याला काय म्हणतो आपण, बोट म्हणतो. सहसंबंध ओळखायचा. बघा, केळीची बाग. काय, केळीची बाग, तशी आंब्याची काय असते माहितीये का, आंब्याची राई किंवा अमराई म्हणतात. आंब्याची राई किंवा अमराई असे म्हणतात. खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर व लिही. काय, खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर व लिही. बघा काय, बघा पसार दिले. पसार काय शब्द वापरायचा आणि तुम्हाला याच्यावरून काय करायचं, एक वाक्य तयार करायचे. चोर पोलिसांना पाहून पसार झाले.
बरोबर आहे. सुगंध बघा काय वाक्य येईल, फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. बरोबर आहे. योग्य पर्याय गोल करा तुम्हाला. कानोसा घेणे या वाक्य प्रचाराचा अर्थ म्हणजे काय असतो लक्षात घ्या. कानोसा घेणे म्हणजे काय का अंदाज घेणे, काय एखाद्याचा काय करणे अंदाज घेणे. बरोबर ना, म्हणजे कुठंतरी काय चाललं का आपण लगेच अंदाज घेतो त्यांना, त्याच्यापैकी त्या प्रकारे काय करा तुम्हाला त्याच्यावरती वाक्य तयार करायचे. पुढे बघा, खाली दिलेल्या शब्दाच्या आधारे 7 ते 8 वाक्यात गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे. बघा काय दिले, झाड, तळे, पाणी, शिकारी, कबूतर, मुंगी दिले. आपण याला शीर्षक देऊ शकतो बघा. ठीक आहे ना. त्यापूर्वी गोष्ट बघा काय, एक घनदाट जंगलात एक मोठे झाड होते, त्या आणि त्याच्या जवळ एक सुंदर तळे होते ज्यात स्वच्छ पाणी होते. त्या झाडावर एक कबूतर राहत होते. एके दिवशी एक शिकारी त्या तळ्यापाशी आला. त्याने कबुतराला पकडण्यासाठी जाळे टाकले. नंतर कबूतर जाळ्यात अडकले आणि मदतीसाठी ओरडू लागले. त्याच वेळी झाडावर राहणारी एक मुंगी तळ्यातील पाणी पिण्यासाठी खाली आली होती. तिने कबुतराला जाळ्यात अडकलेले पाहून आणि पाहिले काय का अडकलेले पाहिले तिने आणि तिला त्याची दया आली. मग मुंगीने शिकारीच्या पायाला कडकडीत चावा घेतला आणि कबुतराला मुक्त केले. कबुतराने मुंगीचे आभार मानले आणि दोघी आनंदाने काय लागले जगू लागले. म्हणजे अशा प्रकारे कबूतर आणि मुंगीची मैत्री देखील म्हणू शकतो, असंही शीर्षक देऊ शकतो, किंवा शिकारी आणि दयाळू कबूतर व मुंगी अशा प्रकारचा देखील तुम्ही शीर्षक देऊ शकता. त्याच्यामुळे नीट लक्ष द्यायचंय, नीट वाचन करायचे. गोष्टही तुम्हाला 100% येणार आहे. म्हणजे तुम्हाला भले ही गोष्ट नाही आली तरी तुम्हाला वेगळी गोष्ट येऊ शकते. तुम्हाला काय का वेगळी गोष्ट येऊ शकते, तुम्हाला वेगळं विचारलं जाऊ शकतात, काय अडचण नाही. पण लक्षात घ्या गोष्ट ही तुम्हाला 100% येणार आहे. मग गोष्ट तयार करताना लक्षात घ्यायचं का एके दिवशी किंवा एकाच ठिकाणामध्ये हा तो अमुक तमुक राहत होता, त्याचं नाव हे होतं, त्याला हे आवडायचं, नंतर त्याच्या गोष्टीवरचे जे मुद्दे असतील हे याच्यावरती तुम्हाला काय करायचं स्टार्टिंग करायची. ओके. हो तर मी साईडला होतो, व्हिडिओ थांबा, पॉज करा, स्क्रीनशॉट काढा आणि गोष्ट कशी तयार केली समजून घ्या. वाचून तर दाखवलेच आहे. बरोबर आहे. ठीक आहे ना. तर फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीचा आपण जो पायाभूत चाचणीचा पेपर आहे हा आपण आता बघितलेला यामध्ये बघा मित्रांनो. ठीक आहे ना. यामध्ये काय केलं आपण, हा पूर्ण पेपर आपण बघून घेतलेला आहे. तर लक्षात घ्या जो काही याच्यातला भाग बघितला या व्हिडिओमध्ये आपण, हाच पॅटर्न तुमचा सेम असणार आहे. ठीक आहे ना. पॅटर्न तुमचा सेम असणार आहे, बदलू शकत नाही. उतारे तुम्हाला वेगळे येतील, उतारे तुम्हाला वेगळे येईल, कविता तुम्हाला वेगळे येईल, ग्रामरचा भाग देखील तुम्हाला असाच येईल. पण लक्षात घ्या तुम्हाला सेम टू सेम याच्यानुसारच सोडायचे, हीच ट्रिक लावायची, अशा प्रकारेच तुम्हाला सोडवायचे याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर याचाच उपयोग करा, हा व्हिडिओ परत परत बघा कसा सॉल्व्ह केलाय आणि अशा प्रकारेच तुमचा उद्याचा पेपर हा तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी आपला नेक्स्ट विजन युट्यूब चॅनल आहे, बरोबर आहे, या नेक्स्ट विजन युट्यूब चॅनलला आणि आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलला दोघांना कंपल्सरी सबस्क्राईब करायचे. मॅथ्सचा पेपर देखील तुम्हाला मी घेऊन येणार. त्या मॅथ्सच्या पेपरमध्ये देखील मॅथ्सच्या पेपरला कशा प्रकारे क्वेश्चन विचारतील 100% IMP सहित तुम्हाला पूर्ण पॅटर्न सहित मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आपल्या दोन्ही युट्यूब चॅनलला भेटून जाणार आहे. त्यामुळे दोन्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आय होप सगळ्यांनी सपोर्ट करा. मी तुम्हाला सपोर्ट करत आलोय आजपर्यंत, तर तुम्हीही मला सपोर्ट करा. ठीक आहे. स्वतःच्या मनाने पेपर लिहायला शिका मित्रांनो. आई वडिलांना रिक्वेस्ट आहे का स्वतःच्या मुलाला सांगा स्वतः पेपर लिहायला शिका. या व्हिडिओचा आधार घ्या, पेपर कसा सोडवला हे नीट समजून घ्या आणि याच्या आधार घेऊन उद्याचा पेपर चांगला द्या. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा पेपर हा चांगला जाऊ, परीक्षेला शुभेच्छा आपल्याकडून. ठीक आहे. चांगला व्यवस्थित पेपर द्या. काय अडचण आली तर एकदा कमेंट करा. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.